2 मिनिटं उभं परत बसा. थोडं पाय मोकळे होतील मला बसायचं असेल नक्की कुठलं की घरी जायची गाडी आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो की अत्यंत मोठ्या संख्येने तुम्ही सगळे इथे आलात. आज सुट्टीचा दिवस नाही आहे तरी सुद्धा आदरणीय राजसाहेबांच्या आदेशानंतर या महाराष्ट्रभरात महाराष्ट्र सैनिक किती मोठ्या संख्येने रस्त्यावर येतो त्याचं चित्र आज महाराष्ट्रात पाहायला मिळालं. आणि नवी मुंबईत सुद्धा महिला पुरुष पदाधिकारी विद्यार्थी सेना चित्रपट वाहतूक सेना सगळे सेल जे काही राहिले असतील माझ्याकडून त्या सगळ्या सेलच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन कौतुक करतो. अत्यंत कमी वेळामध्ये तुम्ही खूप मोठ्या संख्येने इथे जमलात. मी पोलिसांचं सुद्धा मनापासून आभार मानतो की पोलिसांनी सुद्धा सहकार्याची भूमिका घेतली. मला कल्पना आहे कोविडची परिस्थिती आहे तेव्हा या कोविडच्या परिस्थितीमध्ये पहिल्यांदा या मार्च एप्रिल नंतर जसं राजसाहेबांनी पत्रात म्हटलंय की आम्ही रस्त्यावरती येण्याची ही पहिली वेळ आहे या 6-8 महिन्यानंतर. आपण सातत्याने सरकारचे जनतेच्या विरोधातले जरी निर्णय असले तरी सातत्याने त्याला सहकार्य करण्याचीच भूमिका घेतलेली आहे. त्याच्यात निवेदनं देण्याची भूमिका घेतलेली आहे. त्याच्यात जाऊन चर्चा करण्याचीच भूमिका घेतलेली आहे. ही पहिली वेळ आहे आणि लोकांचा प्रचंड मोठा आक्रोश आहे. म्हणजे आम्हाला ज्यावेळी पोलिसांनी परवानगी नाकारली त्यावेळी मी साहेबांना तेच सांगितलं होतं अनेक पोलिसांच्या घरातले सुद्धा विजेची बिलं ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे असं काही नाही की फक्त महाराष्ट्र सैनिक आणि मनसेवाल्यांचीच बिलं जास्त आली. उलट आम्हाला बघून थोडं बिल पाठवताना नीट तरी पाठवतं. म्हणतात हा कोणत्या चौकात कोणत्या सेक्टरला हा मनसेवाला आहे का थोडं नीट पाठवा. जर काय 19-20 असेल तर हा येऊन तोबाडीत देईल एवढी भीती नक्कीच आहे अधिकाऱ्यांमध्ये. माझं विजेचं बिल नीट आलं म्हणून मी सांगतो उगाच तुमची पण आली असतील काही कल्पना नाही मला. पण एक लक्षात घ्या विजेच्या प्रश्नावरती जर या सरकारने निर्णय घेतला नाही तर याच्या पुढे फक्त महाराष्ट्र सैनिकच नाही नवी मुंबईकर रस्त्यावर उतरतील अशी परिस्थिती आज नवी मुंबईने संपूर्ण महाराष्ट्रात. लोकांना वाटतं की मनसेवाल्यांनाच वाटतं असं चित्र नाहीये. आज लोकांमध्ये आक्रोश आहे. प्रत्येक जण काही जण सोशल मीडियात व्यक्त करतात काही जण आपल्याला फोन करून व्यक्त करतात. अनेक जण आज मी चेहरे बघतोय तर इथे फक्त महाराष्ट्र सैनिक नाहीये ज्यांनी आपल्याला विजेची बिलं पाठवली अशी सुद्धा नवी मुंबईकर अनेक जण आहेत की जे आले तिथे की मला माझा या मोर्चात जाऊन निषेध नोंदवायचा मला याच्यात जाऊन सहभागी व्हायचे अशी लोक सुद्धा या इथे आले. आणीबाणी आहे परिस्थिती वाईट आहे. अशा वेळी मायबाप जे असतं ते सरकार असतं. शाळांच्या संदर्भात संपूर्ण फी भरा. मुलगा शिकतोय ऑनलाईन त्याच्या समोर कम्प्युटर लॅपटॉप नाही आहे तर 30-40 हजारचे लॅपटॉप घ्यावे लागले. लोकांना कम्प्युटर घ्यावे लागले कारण मोबाईलवरती डोळ्यांना स्क्रीन खराब होते. तरी सुद्धा ऍक्टिव्हिटी फी भरा. स्विमिंग पूल भरा. घरात स्विमिंग पूल नाही तरी स्विमिंग पूलची फी भरावी लागली. बॅडमिंटन कोर्ट नाही तरी बॅडमिंटन कोर्टची फी भरावी लागली. त्यात दिलासा नाही. लॉकडाऊन उठवलं लोकांनी ट्रेन सुरू नाही केल्या सरकारने बसेस सुरू नाही केल्या मात्र ईएमआय चालू आहेत. गाड्यांचे चालू आहेत घराचे ईएमआय चालू आहेत. एखाद्याने उद्योग सुरू केलाय तो बंद पडलाय नव्याने सुरू करायचा त्याच्यासाठी बँकेचे ईएमआय चालू आहेत. काय काय फेडायचंय. लॉकडाऊन करून ठेवल्यानंतर मार्च मध्ये 9-9.5 रुपयाचं युनिट जे होतं जे मागच्या वर्षीपर्यंत ते तुम्ही 11 आणि 11.5 रुपयापर्यंत काय आणलं हा मुळात प्रश्न आहे. वीज बिल एवढ्यासाठी झालं की दर वाढवले आहेत मार्च एप्रिल मध्ये लक्षात घ्या जे तुम्हाला आम्हाला माहित नाहीये. हे दर वाढवल्यामुळे हे बिल वाढलेलं आहे लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्यांदा हे दर जरी कमी केले ना तरी मागच्या वर्षी जेवढे आपल्याला मार्च एप्रिल मे आणि पुढच्या महिन्यांचं बिल होतं ती बिल भरायला राज्यातली जनता तयार आहे. म्हणजे वाढीव वीज बिल जे आले ते याच्यामुळे आले. बरं इतर राज्यांना जमतंय. जर मध्य प्रदेशला जमतंय जर केरळला जमतंय जर गुजरातला जमलंय 4-4.5 हजार कोटीचं नुकसान सरकारने सहन केलं तिथल्या आणि वाढीव वीज बिलं 50% कमी केली. किती 50%. सर तो नितीन राऊत काय सांगतात मूर्खपणे लोक घरी होती म्हणून बिलं वाढली. अरे वाढणारच ना. आता घरात काय टीव्ही नाही बघणार काय माणूस तर घरातला टीव्ही पण बंद करून ठेवायचा. नाही आता वीज बिल वाढणार आहे म्हणून बाबा लॉकडाऊन मध्ये घरात पाठवले लाईट बंद कर दिवा लाव. आता यांच्या ढोंगणाखाली दिवे लावायची वेळ आली. परिस्थिती अशी आहे या मंत्र्यांची. पुढच्या वेळी दिवे तयार ठेवा. पुढच्या वेळी दिवे तयार ठेवण्याचं ते एखादं लाईट आहे ना 1-2 तासाने हे झालं ना की तापतो माहितीये का.
तो तापलेला जो असतो ना त्याचा चटका बघितला कधी हाताला लावल्यानंतर. लोक सांगतायत, बोलतायत, पत्रकार लिहितायत, मीडिया सांगते, लोकांना बिलं आले म्हणजे वेळेवर आलेले आहेत, योग्य आलेले आहेत, जेवढा वापर केला तेवढं आलेलं आहे. मग तुमच्या घरातलं बिलं का कमी आलेली आहे? तुम्ही बिलं का भरलेलं नाहीये? सरकारकडे पैसा नाही, सरकारकडे पैसा नाही, महसूल जमा नाही झालाय, महसूल जमा नाही झालाय हे सरकार सांगतं. जर महसूल जमा झालेला नाहीये, नितीन राऊत यांच्या स्वतःच्या कॅबिनचं इंटेरियर हे 50 लाख रुपये खर्च करून सुरू आहे, हे योग्य की अयोग्य? जोरात सांगा, हे योग्य की अयोग्य? हे चूक की बरोबर? इतर तुम्ही मंत्र्यांना, आता नायडू मॅडम म्हणाले तसं की 10 लाख होते ते 30 लाख केले नवीन आमदारांसाठी, गरज होती का? शिक्षण मंत्र्यांनी गाड्या घेतल्या या लॉकडाऊन मध्ये. जर तुम्ही सांगताय लोकांनी, लोक कधी सांगू शकतील? जसा नेता तसा प्रजा असते. नेता उधळपट्टी करणार असेल तर जनता पण तीच करणार. सरकारने ही संवेदनशीलता दाखवायला पाहिजे, अन्यथा सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रात या विजेच्या प्रश्नावर एमएससीबीचं ऑफिस फोडणारे महाराष्ट्र सैनिक हे नवी मुंबईतले आहेत, हे लक्षात ठेवावं सरकारने. मंत्रालय फार लांब नाहीये नवी मुंबईतून, लांब आहे का? एकदा डाळीच्या प्रश्नावर आपण मंत्रालयात सुद्धा घुसलोय नवी मुंबईवाले. तेव्हा नितीन राऊतांची पण कॅबिन तिकडेच आहे. बरे 3 याचं सरकार आहे, आपल्याला सोडायचं कोणालाच नाही. त्यामुळे या 3 सरकारच्या 3 मंत्र्यांना म्हणजे उद्धव साहेब ठाकरे यांचं मातोश्री पण फार लांब नाही, नितीन राऊत पण लांब नाही, बाळासाहेब थोरातांचा कुठेतरी बंगला असेल. हे फक्त गावातले आमदार सांगायला असतं. आता लोक सुद्धा पुढच्या आंदोलनात सहभागी होतील. मला कल्पना आहे, अनेकदा तुम्ही सगळ्यांना पॅम्पलेट्स वाटले, लोक बोलतायत. मी तुम्हाला आज एक सोशल मीडियात टाकलं होतं बॅनर. हा फक्त काय मनसेचा मोर्चा असा विषय नाहीये. नवी मुंबईतल्या महाविकास आघाडीतली नेते आणि कार्यकर्त्यांनी पण सहभागी व्हायला पाहिजे होतं. तुम्ही ठरवायला पाहिजे की आता तुमची नाळ नवी मुंबईतल्या जनतेबरोबर आहे का अजूनही सरकार बरोबर आहे? राजकारण राजकारणाच्या जागी, पक्ष पक्षाच्या जागी. पण अशा वेळी तुम्ही तरी ठरवा की तुमचं सरकार चुकलंय, तुमचं सरकार जर लोकांच्या विरोधात आहे, तर अशा वेळी जो जन आक्रोश नवी मुंबईत होतो, त्या नवी मुंबईतल्या जन आक्रोशात तुम्ही तुमचे बॅनर आणि स्कार्फ झेंडे घेऊन आला असता तरी सुद्धा आम्ही स्वागत केलं असतं. आमचं काय तेवढी त्याच्याबद्दल अडचण नाही. पण सरकारच्या विरोधात बोलायचं नाही, फीज वाढली त्याच्याबद्दल बोलायचं नाही. दिल्ली मॉडेल आणू, दिल्ली मॉडेल आणू, काही नाही. दिल्लीमध्ये 100, 200, 300 युनिट पर्यंत वीज बिल माफी केली. या शिवसेनेने जाहीरनाम्यामध्ये सांगितलं, ते फिरते पाहिलं ना सोशल मीडियामध्ये, 300 युनिट पर्यंत आमचं सरकार आलं तर वीज बिल माफी करू. चालेल, इथे 10 युनिट नाही मिळत फुकट. म्हणजे फक्त इलेक्शन मध्ये भाषणं द्यायची, त्याची अंमलबजावणी करायची नाही, त्याच्यावर परत एकदा शिक्कामोर्तब झालं. म्हणजे पार्ट्यांनी आता सांगितलंय मूळ व्यवस्था बदलायला पाहिजे. आता हे नुसतं फक्त आंदोलन आणि याच्यापर्यंत नाहीये. निवडणुकीत अशी चोर माणसं जे जाहीरनाम्यांमध्ये वचननामे आहेत, ते मी म्हणालो ना, ते काय ते बाहुबलीमध्ये काय ती कोण देवी महेशमती, ती सांगते ना, मेरा वचनी है मेरा शासन, काय शिवगामी देवी. तसं उद्धव साहेब ठाकरे सांगतात. ते मेरा वचनी मेरा भाषण म्हणायचं का रेशन म्हणायचं काय कळत नाही. इतकं खोटं बोलू शकता लोकांशी. वचननामा लिहिलंय तुम्ही. म्हणजे ही लाईट बिल यायच्या अगोदर सरकारमध्ये आल्याला पुढच्या महिन्यात तुम्ही 300 युनिट पर्यंत बिल माफ करायला पाहिजे, असं तुमच्या जाहीरनाम्यात आहे. तो सुद्धा शब्द तुम्हाला पाळता येत नाहीये. केंद्राने मदत नाही केली, केंद्राने मदत नाही केली, मग केंद्राने का केरळला मदत केली का? केंद्राने मध्य प्रदेशला मदत केली का? अहो, राजे महाराजे चांगले होऊन गेले ते कधी? ज्यावेळी दुष्काळ असतो, ज्यावेळी भूकंप होतो, ज्यावेळी आणीबाणीची परिस्थिती असते, त्यावेळी राजा स्वतःच्या गोडाव घरात असलेलं जे अन्नधान्य असतो ते जनतेला वाटत असतो. तो खरा राजा असतो, लक्षात ठेवा.
तिजोरीत पैसे नाही तुम्ही सांगताय. अशा वेळी आणीबाणी आहे ना, तुम्ही काय करायला पाहिजे होतं परिस्थिती आहे. हे आपले चाललेच ते प्रताप सरनाईकांना वाचवायला, त्याच्या मागे ईडी काय ईडी लागली तर ते काय बाबा रिक्षा चालवत होती तर 150 करोडचे काय झाले, कमवा, आम्हाला काय म्हणणं नाही. त्यांना वाचवण्याच्या ऐवजी संजय राऊत रोज दुसरं काहीतरी स्टेटमेंट करतात, पण वीज बिलाबाबत काय संजय राऊत फोगायला तयार नाहीत. ते सुपारी सारखे दिसणारे अनिल परब फक्त पक्षाबद्दल बोलत असतात. तर चेहरा आणि सुपारी बाजूबाजूला ठेवली तर सेम दिसतं. तुम्ही बघून घ्या थोडं, सुपारीला डोळे बिळे काढा, थोडस नाक काढा. अनिल परब आणि सुपारी सेम दिसते. सुपारी पांढरी आहे, हा काळा आहे. सुपारी ब्राऊन आहे आणि हा काळा आहे, एवढंच फरक आहे फक्त. भाजलेली सुपारी आहे, बरोबर आहे, सविना म्हणते भाजलेली सुपारी ठेवा आणि अनिल परबला बाजूला ठेवा, सेम दिसणार बघा, डोळे बिळे काढले. एखादा चित्रकार असेल त्याला करायला सांगा. आपण किती कलाकार आहे अजून अनिल परबांना माहित नाही. विषय मी भरकटत नाहीये. मला वाटतं हे स्टेटमेंट देणं बंद करा तुम्ही. अख्ख्या मुंबई महापालिकेतल्या सुपाऱ्या खाऊन खाऊन शिवसेनेसारखा पक्ष वाढलाय आणि अनिल परब सारखे हरामखोर वाढले. त्याने आम्हाला शिकवले मनसेने काय करावं आणि राजसाहेबांनी काय करावं. सुपारी खायला मिळो ना मिळो, लोकांसाठी रस्त्यावरती येणाऱ्या या संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव पक्षाने एकमेव नेता आहे, तो माझा नेता राजसाहेब ठाकरे. आता हे जन आंदोलन झालं पाहिजे, ही जन चळवळ झाली पाहिजे. करू नका लाईटचं वीज बिल कमी करू नका, वीज बिल दरवाढ कमी करू नका. रोज उठून 2 आणि 5 जणांना जाऊन सांगितलं पाहिजे हे कसं झालंय ते. अधिकारी सांगतात येऊ नका, वीज बिल कमी होणार नाही म्हणून लोकांना सांगितलं जातं स्पष्ट. किती मुजोरी. आपल्याला वाटलं सरकार बदललं, जसं साहेब म्हणतात सरकार नाही बदलत, फक्त काय हा गेला आणि तो आला, एवढीच परिस्थिती असते. मला वाटतंय आजचं हे आंदोलन जरी प्रतिकात्मक असलं, जरी सिंबॉलिक असलं, तरी याच्यातून जो संदेश जायचा आहे तो सरकारने आता ती शेवटची चेतावणी म्हणून घ्यावा, एवढी एक विनंती आहे सरकारला. याच्यानंतर या संदर्भातला निर्णय जर नाही झाला तर आदरणीय राजसाहेबांच्या आदेशाने जे आक्रमक आंदोलन होईल त्याला सर्वस्वी सरकार आणि अधिकारी जबाबदार असतील, एवढी सुद्धा घोषणा या ठिकाणी मी करतो. मी परत एकदा आपल्याला सांगतोय, आज सगळ्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. विभागाध्यक्ष, शाखा अध्यक्ष, सगळे सेलचे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक, आपले एक शिष्टमंडळ एक 8-9-10 जणांचं विभागीय आयुक्तांना आदरणीय राजसाहेबांचं पत्र द्यायला जाणार आहेत. ते पत्र दिल्यानंतर परत येऊन इथे त्यांनी काय शब्द दिलाय ते सांगून त्याच्यानंतरच हा मोर्चा संपेल. कोणत्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नका. पोलिसांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, सहकार्य होईल अशीच भावना आपल्याला ठेवायची. इथे सगळ्यांनी थांबायचंय. थांबणार आहेत ना सगळे?